मित्रांनो, आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष, त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण जात आहे सावंगाव विठोबा येथे, ज्यांना कृष्ण अवधूत महाराज पण म्हणतात आणि भूताचं सावंग पण असे म्हटलं जाते. असे नवीन नवीन अनेक नावाने ओळखले जाते. तर आज आपण निघालेलो आहे सावंग्याला जाण्यासाठी. आणि मित्रांनो, ही यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी भरत असते. आणि तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्रातून दूरदूरून इथे लोक येतात. आणि मी आणि माझा मित्र आकाश देशमुख इथे जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करजा. तर आता आपली गाडी निघालेली आहे सावंग्याला जाण्यासाठी अवधूत महाराज यांच्या. कारण आज ते झेंडे चढवण्याचा कार्यक्रम होता गुढीपाडव्याच्या दिवशी आणि दरवर्षी असते. तर त्यानिमित्त जात आहे आपण. आणि तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे रोडवर. सावंग्यात पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे, जे तुम्हाला सध्या व्हिडिओमध्ये दिसूनच राहिलं. तर मित्रांनो, ट्रॅफिकमधून कशी तशी गाडी नेत आम्ही पोहोचलो सावंग्याला जाण्यासाठी. याला सावंग, ज्याला अवधूत महाराज यांचं सावंग म्हटले जाते आणि अनेक नावांनी या गावाला ओळखले जाते. आणि या गावाची विशेषता म्हणजे मित्रांनो, इथे कोणत्याही प्रकारचे जे बाहेरची भूतबाधा आहे इथे निघून जाते. आणि इथे 1.25 महिना पण केले जाते. आणि इथे लोक तुम्ही पाहू शकता, इथे नदीतून जावे लागते. हे पूर्ण नदीतला रस्ता आहे, नदीला पाणी आहे सध्या. आपण पण नदीतूनच जाणार आहे आता. मी आणि माझा मित्र आता नदीतून जात आहे, सध्या तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता का लाखोच्या संख्येने इथे लोक जमलेले आहेत, जे दुरून दुरून या कार्यक्रमाचा पाहण्यासाठी आलेले आहे, झेंडा चढवण्याचा. आणि इथे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो, आपण आता मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि गर्दीतून रस्ता करत करत जात आहे आपण. तुम्हाला दिसतच आहे, लोकांची खूप गर्दी झालेली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे जमलेले आहे मित्रांनो, जे तुम्हाला सध्या व्हिडिओमध्ये दिसूनच राहिलेले आहे. पेंडॉल टाकलेले आहे. आणि पूर्ण विदर्भातून, महाराष्ट्रातून, अनेक राज्यातून इतर लोक आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, दुकाने वगैरे पण लागलेली आहे हळद कुंकाची आणि पूजाची सामग्री वगैरे. आणि त्याच रस्त्यातून आपल्याला समोर आता मंदिराकडे जावे लागणार आहे. एकतर मित्रांनो, आपल्याला घरून निघायला पण उशीर झालेला होता आज, कारण का इथं यायला आपल्याला 4-4:30 वाजले. आणि जास्त पण घुमणं झालेलं नाही आहे. आणि आपण टाईमावर पोचला झेंडा चढवण्याचा. आणि तुम्ही पाहू शकता गर्दी खूप आहे. आणि मंदिरापाशी गेल्यावर पण तिथं खूप गर्दी राहणार आहे. आणि आज म्हणजे 4 ते 5 वाजता मंदिराचे गेट पण बंद होते आणि ते पूर्ण रात्रभर उघडणार नाही आहे, असे इथे लोक सांगत होते आम्हाला. आणि इथे आल्यावर तुम्ही पाहू शकता पूर्ण मंदिराचे गेट बंद झालेले आहे आणि झेंडा चढवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, आपण इथे दर्शन वगैरे घेऊन कापूर वगैरे चढून आपण निघालो यात्रेमध्ये जाण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता यात्रा पण पूर्णपणे भरलेली आहे. आणि यात्रेतूनच आपण तळ्याकाठी गेलो, ते सावंग्याचं जे तळं आहे तिथं. आणि थोडा वेळ थांबलो मित्रांनो आम्ही, आकाश आणि मी. आणि लवकरात लवकर निघालो तिथून, कारण आम्हाला पण जायला उशीर होणार होता. आणि भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि सावंग्यातून कोण कोण येऊन गेलं ते पण कळव. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि आपला पुढला व्हिडिओ बहुतेक हिंदीमध्ये होणार आहे. तर जय